जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही एसटी बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। कारण आता एसटी महामंडळाने लाल परीला पूर्णपणे हायटेक करण्याचा निर्णय घेतलाय। आतापर्यंत तुम्ही सवलतीसाठी आधार कार्ड किंवा जुनी ओळखपत्र दाखवत होता, पण आता तो काळ संपलाय। कारण आता एंट्री झाली आहे NCMC कार्डची। हे कार्ड नक्की काय आहे, त्याचे 199 रुपये का द्यायचे आणि ते कोणाला बंधनकारक आहेत, सगळं काही सोप्या भाषेत सांगते। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। याला म्हणतात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। हे फक्त एसटी साठी नाही तर भविष्यात तुम्ही या एकाच कार्डावर मेट्रो, बेस्ट बस आणि टोल नाक्यावरही पेमेंट करू शकाल। पण एसटीने हे अनिवार्य का केले, त्याचं कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरवापर। एसटी महामंडळ महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसह तब्बल 35 प्रकारच्या प्रवाशांना सवलत देतं, पण अनेक जण बनावट ID कार्ड वापरून सरकारची फसवणूक करत होतं। यामुळे महामंडळाचं कोट्यावधींचं नुकसान होत होतं। आता या स्मार्ट कार्डमुळे प्रत्येक प्रवाशांची डिजिटल नोंद राहणार आहे आणि खऱ्या लाभार्थ्यालाच सवलत मिळेल। आता बघा तुमचं कार्ड कशाशी लिंक असेल। पहिलं म्हणजे विद्यार्थी। शाळा किंवा कॉलेजमध्ये तुमचा जो सरळ SARAL नंबर जो असतो तो या कार्डाला जोडला जाईल। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांना 50% आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे। तुमचं हे नवीन स्मार्ट कार्ड थेट तुमच्या आधार कार्डाशी लिंक असेल। यामुळे एका आधारवर एकच कार्ड निघेल आणि कोणालाही तुमची सवलत चोरता येणार नाही। तिसरं म्हणजे दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या UDID क्रमांकाशी लिंक असलेलं विशेष कार्ड दिलं जाणार आहे। पत्रकार आणि पुरस्कार्थी यांना विभागीय कार्यालयामार्फत हे कार्ड वितरित केलं जाईल। आता येतो महत्त्वाचा मुद्दा की या कार्डसाठी पैसे किती लागणार। हे कार्ड करण्यासाठी तुम्हाला फक्त 199 रुपये भरावे लागणार आहेत। हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। जर तुमचं कार्ड हरवलं किंवा खराब झालं तर जुनं कार्ड जमा करून 149 रुपयात नवीन कार्ड मिळेल। पण एक लक्षात ठेवा, कार्ड सक्रिय करण्यासाठी त्यात नेहमी किमान 100 रुपयांचा बॅलन्स असणं गरजेचं आहे। तुम्हाला 50 रुपयांच्या पटीत म्हणजेच 50, 100, 150 याचा रिचार्ज कधीही करता येईल। हे रिचार्ज तुम्ही बस स्थानकावर, मोबाईल ॲपवर किंवा कंडक्टरच्या मशीनद्वारेही करू शकाल। राज्यातील सर्व एसटी बस स्थानकावर डेपोमध्ये 3000 पेक्षा जास्त अधिकृत एजंट्स नेमले जाणार आहेत। तिथेच तुमची नोंदणी होईल आणि कार्ड मिळेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की यामुळे आता तिकीट काढताना सुट्ट्या पैशांची कटकट संपणार आहे आणि प्रवाशांचा वेळही वाचणार आहे। तर मित्रांनो, एसटीचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? पारदर्शकता येईल की सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसेल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण लवकरच जुने पास बंद होऊन हे नवीन कार्ड बंधनकारक होणार आहे। अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा TOD मराठी।